कोल्हापूरची सून म्हणून आणि खानापूर बेळगाव जिल्हा माजी आमदार म्हणून संबोधित करताना आज ह्या कोल्हापूरच्या महाजनतेला मायबापांना वंदन करून दोन शब्द बोलू इच्छिते। मी खरं तर खानापूरमध्ये कर्नाटकामध्ये पण जेव्हा भाषणाला सुरुवात करते छत्रपतींना वंदन करूनच चालू करते, त्यामुळे एक जोरदार छत्रपतींच्या नावाने गर्जना तुमची साथ हवी आहे दादा लोकांनो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी। धन्यवाद। आणि अशा ह्या महाराजांच्या विचारधाराने काम करत असताना गेले 7 दिवस झाले कोल्हापूरमध्ये बघतीये या महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीने जे अपप्रचार चालू केला आहे की कर्नाटकामध्ये जाऊन ज्या 5 गॅरंटी यांनी घोषणा केल्या होत्या देतो म्हणून, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस सरकारला तुम्ही जर निवडून आणलं तर ते घोषणा त्या फक्त खोट्या घोषणा असतात म्हणून। आणि म्हणूनच आज मी मुद्दामून कर्नाटकातनं तुम्हाला सांगायला आलेली आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये माननीय आमचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब आणि DK शिवकुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली 1.5 वर्ष प्रत्येक महिलेला गृहलक्ष्मीमध्ये 2000 रुपये महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला आमचे राहुलजी म्हणतात तसं अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर खटाखट खटाखट आणि खटाखट जातात, मध्यस्थी कोणी सुद्धा नाही। महायुतीने जे लोकसभेला नंतर ह्यांना अचानक आपल्या बहिणी ज्या दोडक्या होत्या बहुतेक आधी लाडक्या दिसायला लागल्या आणि गेल्या 4-5 महिन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या नावाने जे 1,500 रुपये दिले गेलेले आहेत ते एकीकडनं टॅक्स कापून तुमचेच पैसे खिसा कापून दुसरीकडनं तुमच्यावरच उपकाराची भाषा केल्यासारखी बोलत आहेत। आणि ह्या सगळ्या भूलथाप्यांना 2014 पासून आपण बघतोय, जेव्हा जेव्हा मोदी सरकारने काही आश्वासन दिलेलं आहे मग ते 15 लाख येणं असू दे किंवा काळा पैसा येणं असू दे, हे कधीही त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये। म्हणूनच मुद्दामून आज करवीर मध्ये महालक्ष्मीच्या साक्षीने तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते, येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडीचे हे जे 10च्या 10 कॅन्डिडेट इथे बसलेले आहेत त्यांना भरघोस मताने तुम्ही निवडून आणून देणार हा विश्वास ठेवून महाविकास आघाडीचं सरकार होणार। आणि ज्या 5 गॅरंटी आम्ही इथे देतो म्हणून सांगितलेल्या आहेत त्या 5 गॅरंटी पहिल्या कॅबिनेट मध्ये जो कोणी कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल त्याच्या नेतृत्वाखाली जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार हा विश्वास बाळगून आज माननीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2019 पासून जे कोल्हापूर वासियांनी भाजपाला बाहेर ठेवलेलं आहे इथपर्यंत की काही लोकांनी तर चंपा नावाला पुण्याला पण पाठवून देऊन टाकलेला आहे। त्यामुळे हे असंच चालू ठेवून आता तर शाहू महाराजांचा MP म्हणून सुद्धा दोघांची साथ, एकीकडे छत्रपती शाहू महाराज MP म्हणून आणि दुसरीकडे सतेज पाटील साहेब, ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली ही इलेक्शन निश्चितच कोल्हापूरचा प्रत्येक माणूस कोणाला मत टाकणार, महाविकास आघाडीला मत टाकणार ही माझी आशा आहे। आणि एवढं सांगून बघूया, एक जोरदार हात तरी वरती करत दाखतो म्हणून असलेले तरी संबोधित करून सांगा, आम्ही सर्वजण यावेळेस चिन्ह बघणार नाही, आम्ही फक्त आणि फक्त बघणार ते उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा, शरद पवारजींचा चेहरा आणि आमच्या नेत्या राहुल गांधींचा चेहरा बघून 10चे 10 महाविकास आघाडीचे नेते आज जरी ते आमदार उमेदवार म्हणून बसले असतील तरी 23 तारखेला आमदार म्हणून तुमच्या समोर परत एकदा सेवा करायची संधी तुम्ही सगळे देणार एवढी इच्छा बाळगून माझे 2 शब्द कर्नाटकाकडनं आणि माझ्याकडनं वैयक्तिक रूपात इथे संपवते। धन्यवाद। जय हिंद, जय काँग्रेस।